नमस्कार, मी आहे माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला दाखवत आहे उपवासाची अशी स्पेशल भजी। ही आहे बटाट्याची भजी। ओके, त्यासाठी साहित्य काय काय मी वापरलं आहे तेही तुम्हाला दाखवते। इथे मी 2 बटाटे छान किसले आणि स्वच्छ पाण्याने 2दा-3दा धुतले आणि याचा किस इथे ठेवलेला आहे। ओके, हे भगरीचं पीठ आहे, ते मी 1 वाटी घेतलं आहे, जसं लागेल तसं आपण घ्यायचं आहे। हे आहे जिरं, हिरवी मिरची आणि आलं, याची मी खलबत्त्यामध्ये पेस्ट केली आहे आणि इथं घेतलं आहे बारीक करून। ही आहे काळी मिरी, छान लागते, टेस्टी होतात भजी एकदम। आणि हे आहे साबुदाणा, मी आधी भाजला आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक केला, हे 2 चमचे घेतले आहे। तर हे सगळं असं मिश्रण छान साहित्य घेतलं आहे, ते मिश्र आपण एकत्र करूया आता, ठीक आहे। आणि नंतर त्याचे छान भन्नाट एक जबरदस्त 10 मिनिटात अशी होणारी भजी करूयात। ओके, तर मी पहिल्यांदा घेत आहे, हे 2 चमचे घेते। हे जे आपलं साबुदाण्याचं पीठ आहे हे 2 चमचे घेते मी, हे पूर्ण 2 चमचे आहेत, ते पूर्ण याच्यामध्ये टाकते, ठीक आहे। आता काळी मिरी घेऊया, ही पण मी बारीक केली आहे छानपैकी। यानंतर ही जे तुम्हाला तिखट कसं हवं आहे त्याच्यावर डिपेंड आहे, ठीक आहे। हे मिक्स करून घेऊया आपण, थोडं कमी करते मी, तुम्हाला जसं लागेल तिखट तसं तुम्ही घेऊ शकता। आणि याच्यामध्ये पाणी काही टाकायचं नाही आहे आपल्याला। ओके, तर आपण आता हे पीठ जे आहे घेतलेलं भगरीचं, तर ते पण मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आपल्या, ठीक आहे। एवढं घेते अर्ध मी, पूर्ण वाटीभर नाही लागणार, ठीक आहे। छानपैकी मिक्स करायचं आहे आपल्याला हे। ओके, आता याच्यामध्ये आपण थोडं चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊया। हे बघा, चवीपुरतं मीठ घेते मी टाकून, थोडंसं, ठीक आहे। ओके, आता मी पहिल्यांदा चमचाने हलवलं, आता मी हाताने जेवढं पाणी टाकायचं नाही आहे, कारण की आपण स्वच्छ धुवून घेतलं होतं बटाटा, तर बटाट्यामध्ये थोडंसं पाणी असणार आहे। तर हे असं छानपैकी मिश्र करायचं आहे। थोडं राजगिऱ्याचं पीठ अजून लागेल मला, तर मी चमचाने घेते, ते थोडं थोडं करून टाकायचं आहे आपल्याला। हे पीठ भगरचं पीठ आहे, ठीक आहे। हे बघा, मस्त सुगंध सुटला आहे मिश्रणाचा। हे बघा, एक 2-3 मिनटं मी आता हे छानपैकी ते मिश्र केलं होतं। आता मी याच्यावर झाकण ठेवते 2 मिनटासाठी, मुरू देत छानपैकी आपलं हे जे भज्यांचं पीठ आपण तयार केलं आहे। आणि आता आपल्याला तेल तापवायचं आहे पॅनमध्ये आणि भजी टाकायची आहे। तर 2 मिनटं मी छान रेस्ट देते आणि नंतर तेल तापवून तुम्हाला दाखवते भजी टाकून। हे बघा, 2 मिनटं झाली आहे, रेस्टसाठी मी ठेवले होते। मस्त मुरायला पाहिजे ना पीठ, तर 2 मिनटं खूप होतात आपल्याला, छानपैकी मुरतं पीठ। आता तेल ठेवलं आहे पॅनमध्ये इथे, आता भजी टाकते मी। आणि भजी आपल्याला चमच्याने नाही सोडायची आहे आणि याचा गोळा पण नाही करायचा आहे भजीचा आपल्याला, असे ही भजी हे अशीच टाकायचीत आपल्याला, अशीच टाकायची, याचा गोळा नाही करायचा आपल्याला। ओके, तर आपल्याला सुटसुटीत अशी भजी, म्हणजे ती खरपूस होतात भजी छान अशी। हे बटाट्याचा जो किस आपण केला आहे तो मस्त लागतो, तर असं एकदम करायचं आहे, टाकून द्यायचं आहे मस्त असं छान। हे बघा, सुटसुटीत अशी भजी व्हायला पाहिजे। ओके, खूप छान सुगंध सुटला आहे घरामध्ये। आणि नेहमी खिचडी आणि बटाट्याचे चिप्स खाऊन कंटाळा येतो ना, त्यासाठी ही भजी खूप अफलातून अशी आहे, सगळ्यांना नक्की आवडतील। अशीच मी सगळी भजी टाकून घेते पहिला। हे बघा, सगळी भजी टाकली आहेत आता पॅनमध्ये। आता थोडा 1-2 मिनटं आपल्याला ठेवायचे आणि पलटून घ्यायची भजी। हे बघा, हे अशी पलटून घेतलीत भजी मी, मस्त तळत आहे आणि खमंग जबरदस्त येतो ह्या भज्यांचा।
आता मी काढून ठेवते आणि बाकीची भजी टाकते आणि तुम्हाला दाखवते किती छान दिसतात भजी ती. हे बघा अशी खरपूस मस्त भजी झालेली आहेत. मी आता काढून घेते टिश्यू पेपरवर. तेल निथळून द्यायचं आहे आणि मस्त खरपूस भजी ही मी आता काढून घेते आणि दुसरी टाकते. हे बघा आपली भजी तयार झालेली आहे. मस्त अशी खुसखुशीत अशी भजी झालेली आहे. मस्त एकदम. आणि 8-10 मिनटात ही भजी तयार होतात. तर एकदम छोटा व्हिडिओ आहे. छानपैकी तुम्ही उपवासाच्या दिवशी ही भजी खाऊ शकता एक मस्त टेस्ट म्हणून. कारण की रोज रोज जेव्हा तुमचा उपवास असतो तेव्हा आपण खिचडी बटाटा चिप्स हे खाण्यापेक्षा हे काहीतरी वेगळं. ठीक आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की मला सांगा. आणि माझ्या ह्या व्हिडिओला प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय बाय.